मीनाज रेसिपी चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते। आज मी तुम्हाला कांद्याची भजी बनवून दाखवणार आहे। घरच्या घरी अगदी ठेल्यावर म्हणजे हातगाडीवर मिळतात तसे कुरकुरीत असे कांद्याची भजी बनवणार आहे मी। त्यासाठी लागणारे साहित्य आपण एकदा पाहून घेऊया। त्याच्या भज्यासाठी मी बेसन पीठ घेतलं आहे 1 वाटी। घरीच दळलेलं बेसन पीठ आहे हे। 5-6 कांदे मी असे लांब लांब उभे असे चिरून घेतले आहेत। 5-6 कांदे, थोडीशी कोथिंबीर चिरून घेतली आहे। चवीसाठी मीठ घेतलंय, थोडीशी हळद, धने पावडर घेतली आहे। ती धने पावडर सुद्धा मी घरच्या घरी बनवली आहे, त्यामुळे त्याची चव अगदी मस्त आहे। लाल मिरची पावडर घेतली आहे, जी मी लाल मिरच्या वाळवून गॅसवर जरा गरम करून त्यानंतर त्याला मिक्सरमधून ग्राइंड करून अशी जाडी भरडी अशी मिरची पावडर बनवून घेतली आहे। खास भज्यांसाठीच म्हणजे मी ह्याचा वापर करते जास्त करून। ते टाकणार आहोत आपण। आणि फोडणीसाठी तेल घेतलं आहे, फोडणी थोडंसं पाणी घेतलं आहे आणि तळण्यासाठी तेल घेतलं आहे। चला मग आपण कुरकुरीत असे कांदा भजी बनवून पाहूया। आपण 1 चमचा धना पावडर घालून घेऊया। चवीसाठी थोडंसं मीठ घालूया, थोडीशी हळद घालून घेऊया, जास्त नाही पण थोडंसं जसं आपल्याला आवडेल असं। थोडी बनवलेली मिरची पावडर घालून घेऊया। आता जो कांदा आपण उभा उभा चिरलाय तो 2 हाताने असा दाबून त्याला सुट्टा करून घेऊया आणि त्याच्यामध्ये आपण घालूया। ह्याच्यामध्ये आपल्याला जास्त पाणी घालायचंच नाही, अगदी 2-3 चमचे पाणी घालायचं आपल्याला त्याच्यामध्ये। हे फक्त या कांद्याच्या पाण्यावर आपल्याला ही भजी बनवायची, त्यामुळे भजी अगदी कुरकुरीत बनतात। आणि किती वेळ झालं तळून ठेवले तरी ते असे नरम होत नाहीत, असे कडक कुरकुरीत राहतात। कोथिंबीर घालून घेऊया। आता आपण हे सगळं अगदी पीठ मळल्यासारखं मळून घेऊया। जसं जसं आपण हे मळू तसं कांद्यामधलं पाणी बेसन पिठामध्ये मिक्स होतं आणि मग ते चिकट व्हायला सुरुवात होते। खूपच सुकं वाटत असेल तर 1 चमचाभर पाणी त्याच्यामध्ये घालून घ्यायचं। हे बघा कसं सगळ्या कांद्याच्या कापांना बेसन पीठ कसं चिटकले। आता आपण ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेऊया। अगदी थोडं पाणी घ्यायचं म्हणजे बेसन पीठ जराशी ओलवतं। एक 5 मिनिटं ह्याला असं मिक्स करून घेऊया, म्हणजे कांद्याचं सगळं पाणी बेसन पिठामध्ये उतरेल आणि आपली भजी बनतील। बघा कसं मिक्स व्हायला लागले। आता मस्त पावसाच्या दिवसामध्ये असे कांद्याची कुरकुरीत भजी खाण्याची मजा काही औरच असते, नाही का? मी नेहमी असले भजी बनवते, अगदी झटपट बनतात, जास्त वेळ वाट पाहावी लागत नाही। झटपट अगदी हातगाडीवर जशी भजी मिळतात। जनरली सगळ्यांना घरच्यापेक्षा हातगाडीवरचे भजी जास्त आवडतात, वडापावच्या गाडीवरचे। पण मी अगदी त्याच चवीचे भजी घरी बनवते, त्यामुळे सगळ्यांना आवडतात ते। आता आपलं हे चांगलं मिश्रण
झाले बघा. मिक्स झाले. आता एक 5 मिनिटं ते तसंच ठेवून देऊया आपण. आता आपण भजी तळण्यासाठी कढई गॅसवर ठेवून घेऊया. गॅस स्टार्ट करूया. आणि त्याच्यामध्ये तेल घालून घेऊया. तेल गरम झालंय का ते आपण असं बघून घेऊया. आता आपलं तेल चांगलं गरम झालंय. आपण त्याच्यामध्ये भजी घालून घेऊया. जास्त मोठे पण नाही करायचे, तर मग आतून कच्चे राहतात ते. भजी जरा उलटे करून घेऊया. आणि हे भजी स्लो गॅसवर नाही, मीडियम गॅसवर फ्राय करायची, म्हणजे चांगले कुरकुरीत बनतात. पीठ मळताना पाण्याचा वापर जास्त करायचाच नाही. खूपच पीठ सुकं सुकं वाटत असेल तरच थोडंसं एखादा चमचाभर पाणी टाकायचं, नाहीतर मग भजी असे मऊ मऊ होतात, कुरकुरीत बनत नाही. भजी आपले छान फ्राय होत आहे. छान त्याला कलर आलाय. छान आहे ना. अशी चहा बरोबर गरम गरम भजी खाण्याची मजा काय, खूप छान. जनरली मला स्वतःलाच खूप छान छान रेसिपी बनवायला, वेगवेगळे पदार्थ बनवायला आवडतात. त्यामुळे मग मुलांची मज्जा होते आणि मिस्टरही खुश असतातच. आता आपले भजी बनवून छान फ्राय झाले. मस्त असे कुरकुरीत कांद्याचे भजी बनले. ते आपण काढून घेऊया. आणि असेच अजून परत थोडे भजी बनवून घेऊया. आता मी हे असेच आणखी भजी तळून घेते. मस्त कॉफी बरोबर ते मी आता मुलांना खायला देणार आहे. भजी छान तळून झालेत. त्या गरम तेलामध्ये मी थोडीशी मिरची तळून तळून झाली आहे. आपण काढून घेऊया. कांद्याच्या भज्यांबरोबर किंवा वडापाव बरोबर मिरची तळलेली खूप छान लागते. तेल गरम असेल तेव्हा त्याच्यामधून ती तळून घ्यायची. काळजी घ्यायची तळताना, अंगावर मिरचीच्या बिया उडतात. आता आपण त्याच्यावर मीठ घालून घेऊया जराशी. आता आपले गरमागरम कांद्याचे भजी बनवून तयार झाले आहेत. तुम्हाला माझ्या कांद्याच्या भज्यांची रेसिपी आवडली असेल तर माझा चॅनल मीनाज रेसिपीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका, म्हणजे मी नवीन
व्हिडिओ टाकेल त्यावेळी तो प्रथम तुमच्या फोनवर दिसेल. तुम्ही असेच कांद्याची भजी, खेकडा भजी पण म्हणतात ह्याला, करून पहा, खा, घरच्यांना खायला द्या, स्वतः खा आणि मस्त ह्याचा आस्वाद घ्या. पुन्हा भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत बाय.